प्रतिभाति विनन्दनवनम् अहो सुरम्यम् एतदुद्यानम् प्रतिभाति विनन्दनवनम् अहो सुरम्यम् एतदुद्यानम् अहो सुरम्यम् एतदुद्यानम् अहो सुरम्यम् एतदुद्यानम् काव्येन सौमित्रं मम इदम् उद्यानम् आगतम् परीक्षानिर्णये दिने पञ्चवादने अत्र आगन्तव्यम् इति सङ्केतितम् आसीत् कथं विलम्बते प्रभाकर सर्वप्रथमं तं सभाजयितुम् उत्सुकं मे मनः अथवा मध्ये मार्गं निरीतेन केनापि अभिनन्दनार्थं विरमितः स्यात् यदा सा आयाति तदा तस्मै कोपिष्यामि अर्थात् तं वीक्ष्य यदि शक्यते कोपयतु ननु अयम् आगतः एव प्रभाकरः चित्रम् आनन्दसमये कथम् अस्य वदनं चिन्ताक्रान्तं ज्ञानं च दृश्यते हस्तेन इदानीं निरोषति आगच्छतु आगच्छतु सकलपण्डितमण्डलस्य धूलिकीर्तनीयः प्रभाकरः अयि दृष्टे तं वर्धसे अनेन अपूर्वयशसा नलिनी उत्तम परिहासः त्वयापि उज्ज्वलयशः प्राप्तं सभाजयने त्वामपि अथ किमिति नागता गृहं तातं प्रष्टुम् अहो महाशय प्रथमम् अत्र आगन्तव्यं पश्चात् मिलित्वा गन्तव्यम् इति पूर्वमेव निश्चितमासीत् पण्डितानां सामान्यार्थस्य कथं स्मरणं भवेत् यत् सत्यं त्वया चिरायितम् इति मृषं कुपितास्मि किन्तु किं करोमि त्वयि दृष्टे कोपः स्वयमेव अन्तर्हितो भवति तिमिरः इव न विदर्शति किमिति ज्ञानमेव दृश्यते तव वदनम् अनवसरग्रस्तोऽयं विषादः प्रमोदकाले येन मुखेन कथया अथवा कटु अपि सत्यं कियच्चिरं विधीयते किन्तु आदौ एव मया कथ्यते नलिनी यत् आवयोः विवाहः इदानीम् अशक्यः इदानीम् अशक्यः यमेव स्नेहरज्जुम् आश्रित्य आवां सङ्गतो सैव काण्डे तुटितः किमिदं प्रस्तुतं त्वया अस्मिन् भुवने न कोऽपि मानवो वा दानवो वा आवयोः प्रणयसूत्रं छेत्तुं पारयति अपि च त्वया विना जीवितम् एव मे अपार्थकम् गगनराजं भास्करं विना कुतो विकासः कमलिन्यः ननु भणं समानोद्देशेन आवाभ्यां संस्कृतविषये गृहीतं संस्कृतस्य तदाश्रितायाः संस्कृतेश्च प्रसारणकार्यः इति नो स्वप्नः कथं प्रत्यक्षतां प्राप्नुयात् अद्यैव विवाहार्थं पितरौ मे अनुज्ञाग्राह्य इति चिन्तितमासीत् अयि प्रभाकर ब्रूहि येन माम् एव दण्डयसि प्रिये प्रिये इति सम्बोधनम् असाम्प्रदायिकं नलिनी न ते लवमातुः अपराधः मया त्वयि अनुरागो बद्ध इति अहमेव खलु कृतापराधः मा एवं वद अलं मां वारयित्वा श्रोतव्यमग्रे अद्य मया दातव्य आवयोः विवाहविषये कथितं तेनापि सानन्दम् अनुमतिः दत्ता जानामि तातु पादानाम् उदारं विचारसरणि ततस्ततः पश्चात् तातेनापि रहस्योद्भेदः कृतः तेन
चैक्यदैव क्षणेन मम जीवने आकूलचूलं विपरिवर्तः संवृत्तः। कीदृशः विपरिवर्तः? नाहं 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 तातस्य औरसः पुत्रः, किम्? अपितु हर्बा नामकस्य तथाकथितस्य अस्पृश्यजनस्य। 18 वर्षेभ्यः प्राक् ताताय समर्पितः। अनेन रहस्यभेदेन अहम् इदानीं स्पृश्योऽस्मि संवृत्तः। नलिनी, त्वं तावत् ब्राह्मणजातीया, तेन आवयोः विवाहः कथं घटेतुं शक्यः? नलिनी, प्रसीद, विस्मय मातः परम्। आई प्रभाकर, सत्यमुग्धोऽसि। कीदृशी परीक्षा कृता अवयव भावबन्धस्य? जातिभेदे स्पृश्यास्पृश्यभेदे मम विश्वासः इति कथं त्वया अभ्युपगतम्? अयं ब्राह्मण, अयं च शूद्र इति विचारः एव अधर्म्यः, अपथ्यः, अन्यायश्च। यथा पूर्वं प्रियोऽसि रे प्रभाकर। झटिति कष्टमिदं निष्कास्य धारे मनःप्रसादम्। इच्छामि त्वां मेघनिर्मुक्तमिव भास्करं प्रसन्नवदनं द्रष्टुम्। अहमपि गृहं गत्वा मे पितरौ आज्ञां प्रार्थये। साधु नलिनी, साधु। नहीं, इदानीं साधु प्रिये साधु। प्रशस्यं ते सामञ्जस्य, शोभसे खलु सह धर्मचारी। अयि प्रभाकर, अस्य किञ्चित् विज्ञापने। यत्र तौ माता पितरौ तत्र गतौ। तौ विदितार्थं कृत्वा आशीर्वादं ग्रहीष्यावः। सा माता मम जन्मावसरे उसरता। सच पिता 5 वर्षेभ्यः पूर्वं दिवङ्गतः। कोऽयं दैवदुर्विपाकः? उद्यानामध्ये नलिनीला प्रभाकराचं सत्य सगळे समजते, पण तरीही नलिनीचा निश्चय मात्र ठाम आहे. आपल्याला विवाह करायचा तो प्रभाकराशी, ही खुणगाट तिने मनाशी पक्की बांधली. आणि आपला हा निर्णय आणि प्रभाकराचं सत्य आपल्या आईवडिलांनाही सांगायचं आणि त्यांचीही या विवाहासाठी संमती घ्यायची याचं आश्वासन नलिनीने प्रभाकराला दिलेलं आहे. नलिनी त्वरेने आता तिच्या घराकडे जाण्यासाठी निघाली आहे. आणि रसिक हो, आपल्या प्रवासामध्ये आता आपल्याला जायचंय नलिनीच्या घरी. नलिनीच्या घरी तिचे वडील शामराय आणि आई रमा हे दोघे जण आहेत. शामराय निवांत वर्तमानपत्र वाचत बसलेले आहे. वेळ संध्याकाळची झालेली आहे. सूर्य मावळतीकडे झोपलेला आहे. इतका उशीर झाला तरी करणी काठी मुलगी घरी कशी आली नाही या चिंतेने रमा चिंताक्रांत आहे. रमा शामरायांकडे जाते आणि त्यांना म्हणते, इतका उशीर झाला पण अद्याप आपली कन्या घरी आली नाही. शामराय तिला समजावून सांगतात की ती आता मोठी झाली आहे, येईल घरी, तू चिंता करू नकोस. स्वाभाविकपणे त्यांचा चर्चेचा विषय हा नलिनीच्या लग्नासंदर्भात आहे. रमा त्यांना सांगते की रामरायांचा मुलगा प्रभाकर हा तिच्याच महाविद्यालयामध्ये आहे. तो संस्कृतचा तज्ज्ञ आहे. त्यांनी MA संस्कृत प्रथम येऊन पूर्ण केलेला आहे.
आणि आपल्या नलिनीसाठी तो अगदी योग्य असावं. हे ऐकून श्यामराय सुद्धा तिच्या म्हणण्याला दुजोरा देतात. त्यांचा हा सुसंवाद तिथे चालू असतानाच दार वाजतं आणि दारामधून नलिनी प्रवेश करते. नलिनी तिथे आली ती चेहऱ्यावर एक ठाम निश्चय घेऊन आली. ती प्रभाकराचं सगळं सत्य श्यामरायांना सांगते. आतापर्यंत प्रभाकर आणि नलिनीच्या विवाहाला संमती असणारे श्यामराय प्रभाकर हा एका अस्पृश्याचा पुत्र आहे हे कळताच त्यांचा या लग्नाला विरोध सुरू होतो. त्यांची या विवाहाची मान्यता ते काढून घेतात आणि ते सांगतात हे शक्य नाही. नलिनी हर प्रकारे प्रयत्न करते पण त्या दोघांचाही काही विचार बदलत नाही. पण नलिनी आपला निश्चय सांगते की मी विवाह करेन तो प्रभाकराशीच करेन. श्यामराय प्रचंड संतापतात, तिला हर प्रकारे समजावून सांगतात पण नलिनीचा निश्चय काही घडत नाही. आणि अतिशय आग्रह जर तुम्ही केला तर मी ब्रह्मवादिनी व्रताचं आचरण करेन अशी प्रतिज्ञा नलिनी करते. असा निश्चय नलिनी करते. पण लग्न करील तर प्रभाकराशी. तिचा हा निश्चय ऐकून श्यामराय अत्यंत संतापतात आणि तिला सांगतात तुझा जर हाच निश्चय कायम असेल तर तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. रसिक हो, कथानकामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. आपल्याला हा प्रवेश प्रत्यक्ष पाहण्यासाठी जायचंय आता नलिनीच्या घरी. चला तर मग. नलिनी कथम अद्यापेन प्रतिनिवृत्ता ना धन्यो स्वाहा अवावत् यत् एतादृशं भास्वरं यशोदुलितं अवाप्तम् अतिक्रामति सायं समये तत् कुत्र गता स्यात् नो सुकन्या. रमे सत्यमुच्यते अतिस्नेहः पापोशङ्कीति आगमिष्यति सा गता स्यात्तं प्रभाकरं प्रति तेनापि नूनं दशरथं यथा प्राप्तम्. अस्ति ते पृष्ठते किन्तु अनुमन्यते न वेति शङ्काकुलं मे मनः. ननु गणोय प्रष्टव्यम्. उपारूढ यौवना आवयोर्नलिनी एमे परीक्षां च समुत्तीर्ण तस्याः कृते वरान्वेषणं करणीयम्. अस्ति मे मनसि एको वरः. किं नाम देहासो? स एव गद्रे आचार्यस्य सुपुत्रः प्रभाकरो नाम. समानशीलौ उभौ बाल्यात् प्रभृति अन्योन्य परिचितौ. प्रथमः कल्पः अवश्यम्. आचार्यं रामरायं प्रक्ष्यामि अस्मिन् विषये. नलिन्या अपि अभिप्रायं जाने वा? सा न प्रतिकूला भवेदिति मन्ये. आकृष्टा सा तं प्रति. चिरंजीव आयुष्मती भव. इष्टेन च वरेण युज्यस्व. का वर्तते त्वरा? वत्से कियत् चरण प्रदेशकर्ण्या?
भवतु प्रष्टव्यमस्ति किमपि वत्से इदानीं परिसमाप्तं ते अध्ययनं विवाह उचितं चेत् वयः त्वत्कृते आवाभ्याम् अन्विष्टवरः अपत्यानां कल्याणम् एव इच्छन्ति पितरः परं किं निमित्तोऽयमद्य एव प्रस्तावः वत्से शुभस्य शीघ्रम् अत्र न कालक्षेपः कार्यः स गद्रे आचार्यस्य प्रभाकरः आवयोः सन्निविष्टजामोत्तरभावेन अत्र त्वं किं मन्यसे तात अम्ब नूनं मम इङ्गितं ज्ञात्वा एव इदं प्रस्तुतम् इति मन्ये भद्रः अयं सङ्कल्पः किन्तु आदौ एव किमपि वक्तुकामस्मि किं तत् इदानीम् एव दृष्टो मया प्रभाकरः तत्र एव मे विलम्बो जातः तेन कथितं किं 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 कथितम् असौ न गद्रे आचार्यस्य औरसः पुत्रः कस्यचित् हर्बा नामकस्य अस्पृश्य जातीयस्य असौ सुतः आचार्येण पुत्रनिर्विशेषं संवर्धितः नलिनी यदि एवं युवयोः विवाहः घटितुं न शक्यः अस्माकं सर्वश्रेष्ठं ये प्रजातिं गोकुलकुलं क्वचां शूद्रजातीय प्रभाकरः द्वयोः ध्रुवयोः न मिलनं सम्भवति अपि च यदि बन्धुजना इदं जानाति तर्हि सर्व अस्मान् निन्दिष्यति अस्माकं कुलं कलङ्कितं भविष्यति ततो निष्कासनीयः प्रभाकरस्य विचारणा अपरं कञ्चित् वरम् अन्विष्यामि इदं मे विदितं कुरु यत् परमार्थे ज्ञाते सतिने योः अनुद्यमः लप्स्यते किन्तु ममापि श्रूयतां निश्चयः न मे जातिभेदे वा स्पृश्यभेदे वा विश्वासः अहं तावत् प्रभाकरमेव पतित्वेन वरिष्यामि यत् प्रियं तद् आवयोरपि परम् अत्र कथम् अनुज्ञाते अन्यजातीयेन विशेषतः शूद्रजातीयेन समं कथं भवति विवाहसम्बन्धः अस्मात् साहसः अपरिवर्तनीयो मे निश्चयः न लभ्यते चेत् अनुज्ञा अप्राणान्त ब्रह्मवादिनी व्रतम् आचरिष्यामि स्वैराचार्यिणी कुलकलङ्किनी ईदृशता दुष्टता श्रूयतां तर्हि मम विचारः यत् भावि तद् भवतु प्रभाकरेण तेन शूद्र हतकेन सह कदापि नैव सम्बन्धः भविता एवमपि यदि ते निश्चयः अविचलः तर्हि न त्वया सह आयो कश्चित् सम्बन्धः इति दृढमवधार्य नाथ न युज्यते ईदृशः कोपः गच्छता कालेन तस्याः विचारपरिवर्तनं सम्भवति न तावत् यत् सत्यं न स्त्री स्वातन्त्र्यम् अर्हति इति भगवता मनुना प्रणीतं वचनम् अवितथम् मया नामसे स्वातन्त्र्यं दत्त्वा महान् प्रमादः कृतः अत्यंत तणावपूर्ण वातावरणामध्ये आत्ताचा प्रवेश आपण पाहिला. कथानकामध्ये आलेला हा तणाव आता दूर होतोय की नाही? आपल्या विवाहोत्सुक असलेल्या प्रभाकर आणि नलिनी यांचा विवाहाचा अपूर्व योग जुळून येतोय की नाही हे आपल्याला आता ह्या शेवटच्या प्रवेशामध्ये पाहायचं. रसिक हो, आपला प्रवास बोलता बोलता या कथानकाच्या उत्कर्ष बिंदूपर्यंत म्हणजे शेवटच्या प्रवेशापर्यंत येऊन पोहोचला देखील. रसिक हो, श्यामरायांची समजूत रामराय घालू शकतायत का हे आता आपण पाहणार आहोत. रामराय, सीताबाई आणि प्रभाकर
हे सर्वजण निघाले ते शामरायांची समजूत घालायला. शामराय हे रूढीवादी आहेत, शामराय हे परंपरावादी आहेत. त्यांचा जुन्या मूल्यांवर विश्वास आहे, पण त्यांना आता रामराय समजावून सांगू शकतात का हे आपण पाहणार आहोत. अस्पृश्यता, जातीभेद ह्या गोष्टी ह्या मानव निर्मित आहेत, त्या ईश्वराने निर्माण केलेल्या नाहीत आणि विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये त्याला मुळीच स्थान नाही. हे सगळं रामराय शामरायांना समजावून सांगतात. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलनाचं, अस्पृश्यता निवारणाचं आणि समाजामध्ये सामाजिक समता आणि समरसता प्रस्थापित करण्याचं महत् कार्य हे प्रभाकर आणि नलिनी ह्या दोघांनी आपल्या उदाहरणाद्वारे दाखवून द्यावं असंही ते सुचवतात. रसिक हो, हे नाटक संस्कृत मध्ये आहे आणि संस्कृतला देववाणी असं म्हटलं जातं. संस्कृत ही ह्या जगाला भारताने दिलेली अनमोल अशी देणगी. संस्कृत मध्ये प्रचंड मोठं वाङ्मय आहे. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असं संस्कृत बद्दल म्हटलं जातं. या संस्कृतचा प्रचार आणि प्रसार जनसामान्यांपर्यंत व्हावा, संस्कृतमध्ये असलेल्या वाङ्मयांची आपल्या सर्वांना ओळख व्हावी आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीतील उदात्त तत्वांचा जनसामान्यांना परिचय व्हावा, ह्या हेतूने ही एकांकिका लिहिली गेली. त्याचबरोबर समाजामध्ये असलेला जातीभेदाचा, अस्पृश्यतेचा हा रोग हा नाहीसा व्हावा. त्याचबरोबर जातीविरहित विवाह संबंध जोडले जावेत आणि समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी, ही उदात्त मूल्य शिकवणारी ही एकांकिका लिहिली आहे. आपल्यामध्ये उपस्थित असलेले संस्कृतचे विख्यात तज्ञ, राष्ट्रपती पुरस्कार विजेते महामहोपाध्याय डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांना अभिवादन केलं. आपलं खरोखर महत् भाग्य आहे की आपल्यामध्ये आपलं मार्गदर्शन करण्यासाठी ते इथे आज उपस्थित आहेत. आपण सर्व त्यांच्या कृतज्ञतेतच राहूया. रसिक हो, या नाटकाच्या शेवटाकडे जात असताना शेवटच्या प्रवेशामध्ये आपल्या मनाची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे. या शेवटच्या प्रवेशाच्या मध्ये मी जास्त आपला काळ घेत नाही, पण रामराय शामरायची समजूत घालू शकतायत का? शामराय ह्या विवाहाला संमती देत आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला नायक प्रभाकर आणि आपली नायिका नलिनी यांच्या विवाहाचा हा अपूर्व योग जुळून येतोय की नाही, त्यात आपण प्रत्यक्षच पाहूया या शेवटच्या प्रवेशामध्ये. मनपूर्वक धन्यवाद.